नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अटल भूजल योजना, हर घर नल योजना अशा अनेक योजना राबवल्या गेल्या। मात्र या सगळ्या योजना फक्त कागदोपत्रीच राबवल्या गेल्या, प्रत्यक्षात मात्र तसं काहीच नाही। ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी फक्त बिलं काढली आहेत, पण कामं मात्र काहीच केली नाहीत। पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत, पण त्याला पाईपलाईन केली नाही। त्यामुळे पिसेवाडी गावातील काही वाड्यात प्यायला सुद्धा पाणी नाही। ग्रामपंचायत कार्यालयाची तर अतिशय दयनीय अवस्था आहे। अस्वच्छता, विस्कळीतपणा, अनियमितता अशी ग्रामपंचायत कार्यालयाची अवस्था झाली आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात संतप्त ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूया ते काय म्हणतायत। आज आपण पिसेवाडी तालुका माळशिरस या गावामध्ये आलो आहे आणि या गावामध्ये आपण ग्रामपंचायतमध्ये आपण समोर आहे। आपण पाहतोय की आता जरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं निसर्गराजा जरी आला असला तरी ग्रामपंचायतचे हे कार्यालयाची जी आहे ही अवस्था कशी आहे पाहूया आपण। खऱ्या अर्थानं आजसुद्धा या पिसेवाडी ग्रामपंचायतमध्ये अटल भूजल योजना असेल, हर घर नल पाण्याची योजना आहे, अशा अनेक योजना आणि गावामध्ये अनेक विकास कामं झाली आहेत। ती विकास कामं होत असताना नेमकं कशा पद्धतीने झालेत, परंतु ह्या ग्रामपंचायतमध्ये प्रवेश करीत असतानाच फरशीवरून प्रवास करावा लागतो आहे। हे ग्रामपंचायतीचं कार्यालयाच्या समोरसुद्धा या ठिकाणी अस्वच्छता आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेल्या लोकांनी कशा पद्धतीनं जावावं अशी दयनीय अवस्था या कार्यालयाची आहे। मग आता नेमका गावामध्ये कशा पद्धतीनं या ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधी यांनी विकास केला आहे आपण पाहूया। या ठिकाणी काही पिसेवाडीचे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। तुमचं नाव सांगा। नारायण बोराटे, तेजस भाकरे, प्रशांत धोत्रे, वैजनाथ शेंडे। पण मला सांगा, आता तुम्ही या पिसेवाडीचं एक सुज्ञ नागरिक म्हणून आहे, आता ह्या समजा ह्या गावामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? खरं एवढा मोठा पाऊस चालू आहे महाराष्ट्रात, सगळीकडे धो पाऊस चालू आहे। या पिसेवाडीत प्यायला पाणी नाही। ही काय करते ते सदस्य, विद्यमान सदस्य आलेलं, ग्रामपंचायत सरपंच झालं, उपसरपंच झालं, या ग्रामस्थांनी काय करायचं? एवढा महापूर येतोय मोठा मोठा, इथे या गावात प्यायला पाणी नाही, काय करतात ते सत्ताधारी? बरं, आता इथं हर घर नल योजना जी आहे ही राबवली गेली, मग नेमकं त्याचं काय झालं? कागदोपत्री राबवली आहे, वस्तुस्थिती प्रत्यक्षात तर शून्य आहे। बरं, आता ह्या जी कामं झाली ती नेमकी कशी आहे? पाणी टाक्या, पाईपलाईन, पाणी टाक्या झालेत की, पण त्याला पाईपलाईन नाही। पाणी कुठं जाणार? टाक्या बांधून ठेवलेत, पण पाणी जाणार कुठून त्या टाक्यांना? टाक्या बांधायच्या फक्त आणि ठेवायच्या आहे अशा 60 टाक्या त्या पिशेवाडीत, पण 4 नंबर वार्डात बऱ्याच लोकांना प्यायला पाणी नाही। आज तुम्ही वल्गना करताय, पत्रकार परिषद घेताय, बाईट देताय, 22 गावाच्या पाणी प्रश्नासाठी तुम्ही आमदाराच्या मागे जाताय, पण तुम्ही ज्या वार्डातनं निवडून आलाय 4 नंबरमध्ये त्या लोकांना प्यायला पाणी नाही। मग ही तुमच्या बोटाखाली अंधारच आहे ना। लोकांना दावायचं मी गावासाठी किती करतोय, काय नाही करतोय, हे करतोय, ते करतोय। आज तुमचा बीडीओ तुमचा आहे, आमदार तुमचा आहे, खासदार तुमचा आहे, सगळं प्रशासन तुमचं आहे तालुक्यातलं, पण लोकांना प्यायला पाणी नाही। ही कधी कळायचं त्यांना? आम्ही मध्यंतरी एक यांचा भ्रष्टाचार केलेला उघड केला, त्यासुद्धा बातम्या चोरल्या आमच्या। काय काय चोरायचा प्रयत्न चालू आहे या पिशेवाडीत, या सत्ताधाऱ्यांचा काय काय चोरायचा प्रयत्न। सत्तेत असलं मिळून मिसळून खायचं, नाही काय मिळालं की लगेच म्हणायचं मी गावासाठी लढतोय, मी गावासाठी हे करतोय, मी गावातली लोक घेऊन जाणार, माळशिरसला मोर्चा काढणार, हे करणार। मोर्चा काढून काही होणार नाही आणि तुमच्या मागं कोणी येणार पण नाही, तुम्हाला पूर्ण ओळखून सोडले गावाने ह्या। त्यामुळं तुम्ही कामातनंच दावा काय दावा ते बोलून काही होणार नाही, लोक फार सुज्ञान झालेत आता। बरं, आता मला सांगा, हे हर घर नल योजना जी आहे ह्या स्तुत्य उपक्रम आहे शासनाचा। मग आता तुम्ही तर सांगताय की टाक्या पूर्ण आहेत या आणि पाईपलाईनच नाही, मग हे 100% गाव झाले असं चालू आहे की बाहेर? हां, तेच जेडपीच्या शिक्षकांना बसवायचं मिटिंगला, जेडपीच्या शिक्षकांना ग्रामपंचायतमध्ये आणून बसवायचं। पाणी मिळाले का? शिक्षकांनी हात वर करायचा, मिळालंय पाणी, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती जाऊन बघितलंय का कोणी? पाणी कोणाला येतंय, नाही येतंय? हे फक्त कागदोपत्री चालू आहे सगळं, बिलं लाटायचे काम, वस्तुस्थिती प्रत्यक्षात शून्य आहे। बरं, आता हे झालं, हे बाकीच्या इतर जी गावामध्ये रस्ते केले असतील काय, त्याची काय अवस्था आहे? रस्त्याची तर फार अवस्था दयनीय आहे। आता पाऊस खूप झालाय, तुम्हाला दाखवता येणार नाही, तर तुम्हाला पूर्ण गाव दाखवलं असतं।
असा विषय आहे रस्त्यांचा. रस्ते नाहीत, पाणी नाही, ह्यांनी काहीच केलं नाही. ह्यांनी फक्त एकच केलं, मिळून मिसळून खायचं. नाही मिळालं की लगेच एकानं काय करायचं, एका भावानं उठायचं, लगेच पत्रकार परिषद घ्यायची, बाईट द्यायची. कमानीचा विषय झाला, कुठलंही काम असू द्या, एकही काम पारदर्शी नाही. आम्हाला कुणाचं नाव घ्यायचं नाही, नाव घेऊन मोठं करण्यात पण काय अर्थ नाही. लोकांनी पूर्ण ओळखलेला ह्यांना. पिशेवाडीतला 4 नंबर वार्डाचा बोलगेवाडा विद्यमान सदस्य, विधवा बायका असतील, रेशन कार्ड असतील, अपंगांचे असतील, साधुरावत एक माध्यम आहे, यातून सुद्धा बराच भ्रष्टाचार पिशेवाडीत झालेला आहे. इथं आव्हानाचा पुढाऱ्याचा वेळापूरच्या पोलीस स्टेशनला एक प्रकरण झालं होतं पिशेवाडीतल्या जोगाराच्या विषयात. या बोलगेवड्या सदस्यानं लालावाग या इस्माकडनं 20,000 रुपये घेतलेत. मी तुझं प्रकरण मिटवतो म्हणून, तुझ्यावर केस होऊन देत ना, तुझ्या वाहनात सोडवतो, सगळं करतो. त्याच्यावर केस झाली बिचाऱ्यावर, त्याचे पैसे गेले, त्यानं कोर्टाच्या कचेरीच्या हेलपाटे मारले. हे पैसा जातोय कुठं नेमका? इकडं साळसोतपणाचा आव्हान आणायचा आणि असं मागं भ्रष्टाचार करायचं. एक उदाहरण आहे लालावाग म्हणजे. विधवा बायका असतील, अपंग असतील, रेशन कार्ड असतील, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या विद्यमान त्या बोलगेवड्या सदस्याच्या. ही कधी थांबायचं? ह्याला नाही कशातला वाटा मिळला ना की ह्यानं लगेच पत्रकार बोलवायचा, बाईट द्यायची. त्या पिशेवाडीच्या कमानीचं काम ह्याला पाहिजे होतं. ह्याला काम मिळलं नाही म्हणजे ह्याच्या पोटात पोटचूळ उठला लगेच. असे काय काय गोष्टी असतील मग. बरं, ही मासिक मिटिंगला हजर असतो सदस्यही. आम्ही काढलेला पुरावा ही काय करतोय, जगासमोर आणतोय की ही मी केलंय म्हणून. पण हा पुरावा भाजपनं काढला आहे. हा केलेला भ्रष्टाचाराचा पुरावा आहे. पिशेवाडी भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी रात्रदिवस करून ती पुरावा शोधलेत सगळे. आणि ह्या काय करतोय, ही मी केलं सगळं. ही चालणार नाही पिशेवाडीत आता. लक्ष्मी दर्शन घडवून आलेला विद्यमान सदस्य आहे. त्यानं एवढंच 5 वर्ष आपलं राहावं ना, कुठलं गावात तेढ निर्माण करायचं हे नाही करून, विषय करून फक्त एकच करायचं, भावाभावात भांडण लावायचं, फक्त स्वतःचा स्वार्थ बघायचा. आणि त्यानं फक्त आम्हाला एवढं सांगावं की ही पुरावा त्यानं जर काढला असला का तर त्याच्या व्यवसायासाठी आम्ही 11 कोंबड्या त्याला गिफ्ट देतो, बक्षीस देतो त्याला. झालं एवढंच. आणि ह्याचं उत्तर जर त्याला पाहिजे असलं पुढचं तरी उत्तर द्यायची तयारी आमची भाजप पिशेवाडीची. नारायण बोराटे, स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस विधानसभा अध्यक्ष आहे. ग्रामसेवक पिशेवाडीतील ग्रामसेवक सचिन बनकर आहेत. पण गावातील लोकांना माहीत आहे की हा कोणवार येतो, वार ह्यांचं माहीत नाहीत लोकांनी. जनतेला माहीतच नाही की लोकांनी कोणच्या वार येतो, कुठला दिवस आहे तुमचा, काहीच माहीत नाही. आणि विशेष म्हणजे 1 नंबर वार्डातली टाकी आहे, पिण्याची टाकीचा प्रश्न आहे. तिथं कुणालाही पाणी उपलब्ध नाही, नुसती टाकी बांधून ठेवलेली आहे. दुसरा प्रश्न आहे की लोकवर्गणीतनं, उपसरपंच म्हणतात की लोकवर्गणीतनं मुरुम टाकलेला आहे माळेवाडीतील 1 नंबर वार्डात. असं लोकांच्या निदर्शनात आलेलं नाही की आपण मुरुम टाकला. तर आपल्या पालखी महामार्गावरून संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी पंढरपूरकडे जाताना तेव्हा तो मुरुम टाकलेला आहे. आणि ह्या गोष्टीत उपसरपंच म्हणतात की गावातील मुरुम हा स्वतः आम्ही टाकलेला आहे. आणि ग्रामसेवकला विचारलं असताना ग्रामसेवक म्हणतात की निधीतून टाकलेला आहे. ग्रामसेवकनं गेल्या काही दिवसात माझ्या घराची नोंद ही कागदपत्री मी मागितली असता BDO माझ्यासमोर आंदोलन करायची वेळ आली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे. मग BDO समोर ग्रामसेवकनं मला नोटीस दिली, पत्र दिलं की तुमचं असेसमेंट घराचा उतारा BDO समोर दाखवण्यात आला. BDO साहेबांनी स्वतः नोटीस काढलं सचिन बनकर यांना. मग त्यात निदर्शनात आलं की तुमची माहिती मांडा. माहिती अजून मांडलेली नाही त्यांनी. पण 1 नंबर वार्डात शौचालयाचा प्रश्न आहे, जीप शाळेचा. शौचालय 2018-19 साली मंजूर झालं आहे. पण त्याचं कुठलंही काम 2018 साली बांधून आजपर्यंत त्या मुलासनी कुठलाही वापर करता येत नाही. त्यामुळं हा पिशेवाडीतील भ्रष्टाचार ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक हे करत आहेत. नमस्ते, मी तेजस भाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. तर आम्ही मध्यंतरी एक पत्र दिलं होतं BDO साहेबांनी की असं घर असताना BDO साहेब ग्रामसेवकाने जाणून बुजून गावातील राजकारण काही करताना ह्यांनी काही घर असं मिळण्याचा उत्तर दिला नाही आमच्या कार्यकर्त्याला. तर आम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्ष अजित भैया बोरकर यांनी ते आंदोलन करून ते BDO साहेबांना दाखवून BDO साहेबांनी ते घर असं उत्तर दिला. पण नंतर त्यांच्यावर नोटीस काढली ग्रामसेवकवर. पण अजून त्या नोटीसवर ह्यांची काय कारवाई झालेली दिसून येत नाही. तर येणाऱ्या काळात आम्ही अध्यक्ष असतील आमचे अजित बोरकर त्यांच्या आदरतेखाली आम्ही BDO साहेबांनी हा जाब विचारणार आहे की त्याच्यानंतर तुम्ही काय केलं.
तुम्ही ग्रामसेवकवर नोटीस काढलेली आहे, पण त्या नोटीसचं परत नंतर काय केलं, तुम्ही कारवाई केली का? आम्ही हा जाब विचारणार आहे BDO साहेबांना. बरं, इतर ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी काय म्हणताय खरं तर? इतर ग्रामपंचायत जर विचारलं तर गावात सगळीकडे बघितलं असता तुम्ही, तर सगळीकडे नुसत्या पाण्याच्या टाक्या आहेत, पण त्याला पायपा नाहीत. तुम्ही नुसतं कागदपत्री काढताय की पाणी प्रत्येक 4 नंबर वाटात पोचले, पण तुम्ही कागदपत्र दाखवताय नुसतं, पण सत्यात नाही ना तो. 4 नंबर वाटा पण एक ते की हा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर वाट कुठेच नाही. तुम्ही नुसतं झडपी शाळा शिक्षक बसवताय, झाले का पूर्ण गावात पाण्याची? हो झाली. तुम्ही नुसते कागदपत्र दाखवली, पण आहे का सध्या तसे? आज ग्रामस्थाला पाणी प्यायला नाही, एवढा पूर्ण गावाला पाणी प्यायला नाही. लय मोठं दुर्भाग्य आहे गावाचं. तर गावातलं कुठलंही काम झालेलं नाही, नुसतं कागदपत्री रंगवलेलं आहे काम. वैजनाथ शेंडे, भाजप कार्यकर्ता पिसेवाडी. बरी काय गावातली परिस्थिती आहे खरं? गावामध्ये सध्याची एवढी बिकट परिस्थिती आहे. हे गेले 30 ते 40 वर्ष झालं लोक सांगतात की आम्ही काम करतोय, गावासाठी लढतोय, आम्ही हे काम करतोय ते काम करतोय. अजून गावामध्ये एकही विकास काम म्हणून काही झालेलं नाही. आता पाठीमागं एक फ्रॉड आम्ही नेटच्या माध्यमातून उकरून काढला. त्याच्यातमध्ये हर घर जल योजनेमध्ये या लोकांनी एवढा मोठा फ्रॉड केलेला आहे. त्यांनी लिस्ट काढून दिली की गावामध्ये 730 घरं आहेत आणि 730 घरांना आम्ही पाणी पुरवठा केलेला आहे. ज्यावेळेस आम्ही क्रॉस चेकिंग केलं, गट नंबर 4 असो, भाकरेवाडी असो, जगताप वस्ती असो, तर या गावाच्या आसपास साईडचे जे गट आहेत त्या गटांना अजून कुणालाही पाणी मिळालेलं नाही. माळेवाडीमध्ये एक पाण्याचा टँक आहे, बांधलेला आहे, रेडी आहे. पाईपलाईन करून पाणी द्यायचा प्रॉब्लेम आहे तिथे. या लोकांना पाणी देऊ शकत नाही त्या लोकांना. ते सांगितलं की बनकर वस्तीला 12 लोक वस्ती आहे, माळेवाडीला 37 लोक वस्ती आहे आणि या घरांना आम्ही 100% पाणी पुरवलं. परंतु एकाही घरापाशी अजून नळ पोचलेला नाही, ना पाणी पोचलेलं नाही. जगताप वस्तीच्या काल लोकांनी मला मेसेज करून सांगितलं की आमच्या गावामध्ये विहीर खाणलेली आहे, परंतु आम्हाला अजून पाणी आलेलं नाही. विहीर खाणून हे पाणी दुसऱ्याच्या शेतात जातं, पुढऱ्यांच्या शेतात जातं. पुढऱ्यांची जी नातेवाईक गणगोती आहे ती त्यांच्या शेतातमध्ये पाणी जाते. हे पाणी गावासाठी केलं होतं, गावाचा निधी वापरून गावासाठी तुम्ही विहिरी खाणल्या आहेत का स्वतःसाठी खाणल्या, हे मला त्या पुढाऱ्यांना पहिली गोष्ट विचारायचं आहे.